नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींची या ठिकाणी एक KYC जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामध्ये बऱ्याच जणांना या ठिकाणी OTP प्रॉब्लेम येतो आहे। या ठिकाणी OTP सेंड होतो परंतु या ठिकाणी स्क्रीन ओपन होत नाहीये। तर त्याचं सोल्युशन बघणार आहोत आपण। या ठिकाणी रात्रीचे आता 9 वाजलेले आहेत। या ठिकाणी आपण ते बघणार आहोत की या ठिकाणी OTP जात आहे का नाही आणि या ठिकाणी KYC होत आहे का नाही। त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम असा आहे या ठिकाणी मार्केटमध्ये नवीन वेबसाईट आलेली आहे डुप्लिकेट, ज्या KYCच्या नावाखाली सेम या ठिकाणी स्ट्रक्चर दाखवत आहेत, जेणेकरून पेज जे आहे ते KYCचं तेच ओपन होत आहे परंतु या ठिकाणी त्या डुप्लिकेट रित्या काम करत आहेत। तर या ठिकाणी ओरिजिनल लिंकवर तुम्हाला कुठं जायचंय आणि क्लिक केल्यानंतर ओरिजिनल लिंक कशी ओपन होईल याची खातिरजमा तुम्हाला करायची आहे। तर ती कशी करणार आहे हे आपण बघणार आहोत। तसंच या ठिकाणी रात्रीच्याला आता या टायमाला तुम्हाला या ठिकाणी KYC होत आहे का नाही हे सुद्धा चेक करणार आहोत आणि जर नाही झाली तर याचं सोल्युशन काय असणार आहे ते तुम्हाला मी शेवटला व्हिडिओच्या सांगणार आहे। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करत चला। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी PDF मध्ये यायचंय, जी PDF GR आलेला आहे त्याच PDF मध्ये यायचंय। त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी KYC कशी करायची ते स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिलेले आहेत। तर त्यामध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे। तर या ठिकाणी डुप्लिकेट लिंकवर क्लिक होणं याच्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटलाच या ठिकाणी भेट द्यायची आहे। या ठिकाणी तुम्हाला बघा वरती लाभार्थ्यांनी या ladkibahin.maharashtra.go.in या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती ब्ल्यू लाईनवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं जे पेज आहे ते ओपन होईल। या ठिकाणी माझी लाडकी बहीणचं ऑफिशियल पेज आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा तुम्हाला वरती दिसत असेल जे ब्लिंक करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावं। तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं जे पेज आहे ते ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं KYC मुख्यमंत्री या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचं पेज आहे। यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। आपण प्रोसिजर बघूया। या ठिकाणी बघा तुम्ही या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा जे बेनिफिशरी आहेत त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी खाली बघा तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे। तो कॅप्चा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, तो जर कॅप्चा इनव्हॅलिड राहिला तर तुम्ही रिफ्रेश करा, वापस कॅप्चा येईल आणि तो भरा तुम्ही। त्यानंतर खाली बघा मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि OTP वरती क्लिक करायचंय। या ठिकाणी थोडा वेळ घेईल। या ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्या कारणाने या ठिकाणी लाडक्या बहिणीचे जे आहेत या ठिकाणी KYC सर्वजण करतायत महाराष्ट्रातून। तर त्यामुळे काय होतंय या ठिकाणी सर्व्हर जे आहेत ते पूर्णपणे डाऊन आहेत। एकच दिवस झाला आहे या ठिकाणी या KYC सुरू होऊन, तर त्यामुळे या ठिकाणी सर्व्हर बिझी असल्या कारणाने OTP या ठिकाणी जातोय परंतु पेज जे आहे ते पुढे या ठिकाणी ओपन होत नाहीये। तर याचा प्रॉब्लेम येतोय। या ठिकाणी बघा थोड्या वेळ पेज फिरल्यानंतर या ठिकाणी जो तुमचं OTP आहे तो इनव्हॅलिड येईल या ठिकाणी। तर इनेबल नाहीये म्हणून येतं या ठिकाणी। लक्षात घ्या एरर येत आहे। अशा पद्धतीने एरर सुद्धा येतो। पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा। परत एकदा या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे नवीन या ठिकाणी आणि नवीन भरल्याच्या नंतर तुम्हाला परत खाली येऊन या ठिकाणी मी सहमत आहे क्लिक करा आणि या ठिकाणी OTP वरती क्लिक करा। कॅप्चा चुकला तर एरर येईल वापस, ती सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे। तर पुन्हा पुन्हा केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी बघा एरर येत आहे, म्हणजे OTP या ठिकाणी सेंड झालेला आहे परंतु नेक्स्ट पेज जे आहे ते ओपन होत नाहीये बाकीची माहिती भरण्यासाठी। तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला त्या PDF मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरतीच क्लिक करायचंय। त्या PDF ची मी तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तुम्ही PDF डाउनलोड करा। त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होतं त्याच्यामध्येच तुम्ही KYC वरती क्लिक करा। क्लिक झाल्याच्या नंतर त्या पद्धतीमध्येच डाटा या ठिकाणी फिल करायचा आहे, आधार कॅप्चा फिल करा, मी सहमत आहे याच्याशी क्लिक करा आणि त्याच्या पुढची प्रोसिजर तुम्ही करू शकतात। या ठिकाणी बघा तुम्हाला लक्ष ठेवायचंय, जर तुमचं झालं नाही, OTP सेंड होत असतील, तुमच्या मोबाईलला येत असतील परंतु पेज ओपन होत नसेल, तर तुम्हाला याला एकच पर्याय आहे की 2 ते 3 दिवस या ठिकाणी लेट तुम्ही KYC करा। कारण KYC करणं आत्ताच चालू झालेलं आहे। तर सध्याला सर्व या ठिकाणी सर्व्हर बिझी असल्या कारणाने तुमची KYC होणार नाही। तर 2 किंवा 3 किंवा 4-5 दिवसानंतर सुद्धा तुम्ही तुमची KYC कंप्लीट करू शकतात। तर मित्रांनो नवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।